अमरावतीमध्ये आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही। या ठिकाणी कर्मचारी आर्थिक संकटात। कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न। भंडारा जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागाचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तर 40,000ची लाच घेताना त्याला पकडण्यात आलं। भंडाऱ्याच्या आयुध निर्माण स्फोटातील जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू। महिनाभरापासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती। अखेर त्याची मृत्यूशी झुंज संपली। सोलापूरच्या करमाळामध्ये मकोका गुन्ह्यातील 12 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत तर अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आरोपीच्या नातेवाईकांचा हल्ला। 2 पोलीस यामध्ये जखमी। अकोल्यात 12वीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या तर वर्गमित्रास नातेवाईक असलेल्या पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्यांना उचललं टोकाचं पाऊल। कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी निराश तर शेतामध्ये सोडले जनावरं। वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा कारंजा या भागातला प्रकार। सांगली कोल्हापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। रत्नागिरी नागपूर मार्गाच्या भूसंपादनाला स्वाभिमानीचा विरोध। चौपट नुकसान भरपाई देण्याची आंदोलकांची मागणी।